नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला आसावरी वाईकर यांची धागे ही कथा वाचून दाखवणार आहे. ही कथा एका दिवाळी अंकात प्रकाशित झालेली होती. आता आपण सुरुवात करू. राम्या, आली बघ तुझी नात. गणेशपंत शेजारीच बसलेल्या दामू अण्णांच्या पाठीवर थाप मारत म्हणाले. अगदी डिट्टो मनीच बरं का. पुढच्याच क्षणी गणेशपंतांना टाळी देत जोशीबुवा म्हणाले. दामू अण्णा गालात त्या गालात हसत नुसती सगळ्याची मजा घेत होते. जोशा, लेका तू जसा काही सोळाच होतास. जुगुळकर दामू अण्णांच्या बाजूने होत म्हणाले. जुगळ्या, तुला का रे पुळका. जोशीबुवा उखडले. पुळका कसला आलाय. सत्य तेच बोलतो मी. इति जुगुळकर. कसलं सत्य. तू नव्हता सुमीवर मरत. जोशीबुवा कधीच कुणाचं ऐकून घ्यायचे नाहीत. सुमीवर मरत होतो तर तुझं काय घोडं मारलं मी. आता जुगुळकरही पेटले. मी कधी म्हटलं घोडं मारलंयस म्हणून. पण लेका तू सुद्धा काही कमी नाहीयेस. अशी जोशी जुगुळकरांची चांगलीच जुंपली होती. अनंतराव मात्र आपला जिगरी दोस्त दामूचे भाऊक डोळे कौतुकाने निरखत होते. दामू अण्णांच्या नजरेतला ओलावा त्यांच्याशिवाय कुणालाच कळणारही नव्हता. नवतरुणी सदरात मोडणारी दामू अण्णांची नात तिच्या मैत्रिणींसोबत अल्लडपणे गप्पा मारत या निवृत्तानंदांच्या टोळक्यासमोरून निघून गेली तरी दामू अण्णांच्या नजरेत माया पाझरतच राहिली. काही वर्षांपूर्वी निवृत्त झालेले हे 7-8 पेन्शनर्स लहानपणापासूनच एकमेकांचे दोस्त होते. आता अगदीच मुबलक वेळ हाताशी असल्यानं अगदी नेमानं सगळी गँग गावातल्या नदीजवळच्या एका मोठ्या ग्राउंडवर भेटायची. तिथं काही जण खेळायला यायचे, काही जण चालायला यायचे, काही जण व्यायाम करायचे. त्या ग्राउंडच्या बाजूनं टाकलेल्या बाकड्यांवर पेन्शनर मंडळी येऊन बसायची. एकूणच तिथं वेळ मजेत जायचा. अनंतराव, दामू अण्णा आणि जोशीबुवा तर शाळेपासून रिटायरमेंटपर्यंत त्याच गावचे रहिवासी. अनंतरावांचं दुकान, दामू अण्णांचा पेपर स्टॉल आणि जोशीबुवांची एका खाजगी कारखान्यातली नोकरी म्हणून तिघांचंही गाव सुटलं नाही. जुगुळकर एका राष्ट्रीयकृत बँकेच्या नोकरीत बदलीमुळे 4-6 ठिकाणी फिरलेले, पण निवृत्त झाल्यावर पुन्हा शांततेत जगायला म्हणून आपल्या गावी परतले होते. गणेशपंतांनी जवळच्याच एका गावच्या खाजगी शिक्षण संस्थेत आयुष्यभर मास्तरकी केली. रोजच्या येण्या जाण्यात मुलांकडे पाहणं होईना म्हणून त्यांच्या ऐन शिक्षणाच्या काळापुरती मधली काही वर्ष त्यांनी बिराड तिकडं हलवलं होतं. पण स्वतःचं घर, म्हातारे आईवडील इथंच असल्यामुळं त्यांची गावाशी नाळ कधीच तुटली नाही. आता तर रिटायरमेंटनंतर पुन्हा ते पूर्णतः इथंच आपल्या गावी स्थायिक झाले होते. टोळक्यात बसल्यावर अधूनमधून व्हॉट्सअप चेक करणारे अनिल रानडे हे अख्ख्या ग्रुपमधील एकमेव फॉरेन रिटर्न व्यक्तिमत्व. मुलगा अमेरिकेत स्थायिक झाल्यानं तिकडं 3-4 वेळा जाऊन आले होते. जगण्याच्या कक्षा रुंदावल्या की नाही म्हटलं तरी विचार रुंदावायला सुरुवात होतेच आणि अपरिहार्यपणे अंतरंगात फेरफारही होऊ लागतातच. जुगुळकर जोशींच्या जुगलबंदीतली क्षणभर विश्रांतीची संधी साधून रानडे आपल्या सभ्य व गंभीर सुरात हळूच म्हणाले. नॉट फेअर यार. दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टी कशाला अशा बोलायच्या. त्यावर जोराची उसळी मारून त्यांना हटकत गणेशपंत म्हणाले. ए अन्या, तू आता दोस्तांच्या टोळक्यात आहेस. अमेरिकेतल्या बेगडी दुनियेत नाहीयेस हे पक्क लक्षात ठेव. आपल्यातला चार्म शिल्लक राहायला हवा असेल तर आपल्यातला खटाळपणा आणि दोस्त मंडळींची पूर्वीसारखे धागे टिकून राहिले पाहिजेत. नाहीतर नुसतं कचकड्याचं बाहुलं होऊन जाईल आपलं. आपल्या जोश चढलेल्या मास्तर दोस्तांचं लांबू शकेल असं लेक्चर आटोपतं घेण्यासाठी चुकलो गुरुजी, महाघोडचूक झाली असं म्हणून रानड्याने गणेशपंतासमोर हात जोडले. तेवढ्यात काठी टेकत चालणारे विसूभाऊ आणि त्यांचा दुसरा हात धरून त्यांना काळजीपूर्वक घेऊन येणारे बहिरप्पा तिथं पोचले. बहिरप्पा गावाबाहेरच्या एका मोठ्या कॉलनीत राहायला आले होते आणि तिथंच एक मोठं हॉटेल चालवत होते. आता दोन्ही मुलं हाताशी आल्यानं ते फक्त अर्धा दिवस हॉटेलच्या गल्ल्यावर बसत. एकदा जेवायला घरी आले की परत हॉटेलकडे जात नसत. पूर्वीचे शाळकरी दोस्त भेटताहेत हे माहीत झाल्यावर आता ते सुद्धा गप्पा टाकायला संध्याकाळी ग्राउंडवर येऊ लागले होते. नुकताच पॅरालिसिसचा अटॅक येऊन त्यातून आता बरा व्हायला लागलेल्या आपल्या ह्याच टोळक्यातल्या आणखी एका दोस्ताची विसूभाऊंची जबाबदारी त्यांनी आपण होऊन स्वीकारली होती. बहिरप्पांच्या घरापासून ग्राउंडकडे यायच्या वाटेवरच विसूभाऊंचं घर होतं. त्यामुळं बहिरप्पा येता येता विसूभाऊंना आपल्या 4 चाकीत घालायचे आणि जाताना पोहोचतं करायचे. फक्त जरा लांबून यायला लागत असल्यानं कधी कधी ही जोडगोळी गैरहजर असायची. मूळचे कानडी
पण वडिलांच्या नोकरीमुळे ह्याच गावी शिक्षण होऊन इथं स्थायिक झालेले बहिरप्पा त्यांचा खास कानडी हेल काढत म्हणाले, काय ते जुगड्या आणि जोशी का वसकतेत म्हणे एकमेकांवर? त्यांना काय कारण लागतं का एकमेकांवर वसकायला? उंदीर मांजराचं नातं आहे त्यांचं, अगदी शाळेपासूनचं. काठी टेकत बाकड्यावर बसणारे विसूभाऊ म्हणाले, विशा, तू कुठं कमी आहेस लेका? एवढं म्हातारपण आलं तरी खोड्या काढायची सवय जाते का तुझी? जोशीबुवाने टप्पा टाकला. मात्र ते पार सीमापार नेत विसूभाऊ ओरडले, जोशा, लेका म्हातारा असशील तू. नाही 2 महिन्यांच्या आत ही काठी सोडून आपापला चालत आलो तर विसूभाऊ नाव नाही सांगणार. विसूभाऊ, तुम्ही आपापले चालत याल त्या दिवशी मी पळत जाऊन किलोभर कलाकंद आणणार आणि आपल्या टोळीसोबत अख्ख्या ग्राउंडला वाटणार. गणेशपंत कौतुकाने म्हणाले, एक काय, चांगले 4 किलो स्वीट्स आणा, मज्जा करू की. फक्त घरी आपापल्या अर्धांगिनीला खबर लागू देऊ नका म्हणजे झालं. अनिल रानडेंनी सावध पवित्रा घेतला. अन्या, लेका ते तसलं सगळं तुझ्या घरी. मास्टर हेल्थ चेकअप, शुगर, बीपी कंट्रोल, डाएट प्लॅन आणि कसली कसली थेर. बाकी आम्हाला कुणाला काहीही खाल्लं तरी काही धाड भरत नाही. कधीही काहीही पचवणं अवघड नाही आमच्यासाठी. तुझ्या यूएसचं वारं नाही लागलं आम्हाला अजून. अशा जोशीबुवांच्या टिप्पणीवर रानडेंनी सवयीनं मोबाईल खिशातून काढून त्यावर बोट फिरवलं. जोशा, अन्या पोचला बघ त्याच्या त्या फोनातून चकचकीत अमेरिकेत. जुगुळकरांनी तीर मारला. ह्या सगळ्यात त्या क्षणी असून नसल्यासारखे होते ते दोघंच. नजरेत अपरंपार माया घेऊन पाठमोऱ्या नातीकडे डोळे भरून पाहणारे दामूअण्णा आणि देवा, या बछडीला सुखी समाधानी आयुष्य दे रे बाबा, असं दामूअण्णांच्या नजरेत स्पष्ट वाचणारे अनंतराव. आज दामूअण्णांच्या मनात काहीतरी सुरू होतं एवढं खरं. मात्र सगळ्यांच्या समोर ते अनंतरावांना त्यांना विचारताही येत नव्हतं. आता तर त्यांच्या डोळ्यात किंचित पाणी तरळल्यासारखं वाटू लागल्यानं अनंतराव काळजीत पडले. नात कितीतरी पुढं निघून जात आता दिसेनाशीही झाली होती, तरीही दामूअण्णा त्याच दिशेनं एकटक पाहत राहिले होते. एकट्या अनंतरावांना दामूअण्णांच्या वागण्यातले हे सगळे बदल जाणवत होते. कारण सत्य त्यांना माहीत होतं. दामूअण्णांनी धीरानं आणि संयमानं पचवलेल्या त्या सत्याचं अनंतरावांना कायमच खूप कौतुक वाटत आलं होतं. घडलेल्या घटनेलाही आता 4 दशकं पूर्ण होऊन गेली होती. त्रास व्हायचा नाही असं नाही, तो व्हायचाच. मात्र भावनेच्या भरात कधीही दामूअण्णांचा तोल ढळलेला अनंतरावांनी पाहिला नव्हता. मग आजच असं काय वेगळं झालं होतं की दामूअण्णा त्यांच्याभोवती 4 जण असतानाही इतके भावूक व्हावेत? आणि त्याचं त्यांना बहुधा भानही नसावं हे कळत होतं. दामूअण्णा त्यांच्या विश्वात आणि अनंतराव दामूअण्णांच्या काळजीत हरवून गेले होते. तेवढ्यात गणेशपंत दामूअण्णांच्या पाठीवर थाप मारत म्हणाले, गेली की कधीच तुझी नात? आता काय बघतोयस इतकं टक लावून? ती शाळेतली मनीच आठवली तुला तिच्याकडे बघून? त्यावर भानावर येत दामूअण्णा हसले खरे, मात्र त्या हसण्यात एक केविलवाणेपणा असल्याचं अनंतरावांना जाणवलं. हा विषयच बदलायला त्यांनी एकदम विसूभाऊंकडे त्यांचे डॉक्टर कसे आहेत वगैरे चौकशी उगीचच सुरू केली. एका ओळखीच्यांना माहिती हवी आहे असं सांगून. मग एकदम वेगळ्याच गप्पा सुरू झाल्या. दामूअण्णा तेवढे काही न बोलता शांत होते हे अनंतरावांच्या लक्षात येत होतं. आज बोललंच पाहिजे दाम्याशी असं मनाशी ठरवून ते तिथून दामूअण्णांसोबत निघण्यासाठी काय कारण सांगता येईल याचा विचार करू लागले. बाकीच्यांच्या गप्पा नेहमीप्रमाणे जोरदार सुरू होत्या. मध्येच कल्पना सुचली तसे अनंतराव म्हणाले, बरं, आज जरा लवकर निघतो मी. एका नातेवाईकांकडे जायचंय जरा. परत उद्या भेटूया. आणि लगेच दामूअण्णांकडे वळत म्हणाले, दाम्या, तुझी स्कूटी नीट काम करते ना? माझी सर्व्हिसिंगला गेलीये. तू चल की घराकडं आणि गाडीची किल्ली दे मला. अनंतराव आणि दामूअण्णांच्या घरामध्ये 2 वाड्यांचं अंतर होतं. एरवी दामूअण्णा म्हणाले असते, मी कशाला यायला पाहिजे? जा की तू घरी आणि वहिनीकडनं किल्ली मागून घे. मात्र आज दामूअण्णांचं मन तिथं लागत नव्हतंच. त्यामुळे तेही चटकन उठत म्हणाले, बरं चल. सगळ्यांना हात करून दोघंही तिथून निघाले आणि उरलेल्यांच्या पुन्हा गप्पा सुरू झाल्या. पुढच्या चौकापर्यंत फारसं काही न बोलताच आल्यावर अनंतराव म्हणाले, दाम्या, चल इथल्या मंदिरात बसूया जरा वेळ. अरे, तुला बाहेर जायचं होतं ना कुठं तरी? दामूअण्णांचा आश्चर्यचकित प्रश्न. मला नाहीये जायचं कुठंच, मन लागेना तिथं, म्हणून चल म्हटलं तुला. अनंतराव त्यांच्याकडे बघत म्हणाले, का, काय झालं? तब्येत ठीक आहे ना तुझी? तब्येतीचं काही नाही, चल इथं जरा शांततेत निवांत बसूया.
असं म्हणत अनंतराव मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत शिरलेही. त्यांच्या पाठोपाठ जाणाऱ्या दामू अण्णांनीही प्रत्यक्ष मंदिरात जाण्यापूर्वी चपला काढल्या आणि दोघं आत शिरले. गाभाऱ्यात पुजारी आणि त्यापुढच्या समोरच्या सभागृहासारख्या मोकळ्या जागेत कुणीतरी 2-3च व्यक्ती होत्या. देवाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून दोघं एका खांबाशी येऊन स्वस्थ बसले. कुणीच काही बोलत नव्हतं. काही वेळानं अनंतरावांनी स्पष्टच विचारलं, काय झालंय दामा? काय सुरू आहे मनात? मगाशी ती पोर आपल्या समोरून गेली तेव्हा तुझे डोळेही पाणावलेले पाहिलेत मी. हे सगळं तिथं काही बोलता आलं नसतं म्हणून निघूया म्हटलं मी. दामू अण्णांना आपल्या दोस्ताचं खरंच कौतुक वाटलं आणि आपल्या मनातलं त्याला कळतं या विचाराने खूप आपुलकीही दाटून आली. भरून आलेल्या डोळ्याने दामू अण्णा त्यांना विश्वासानं म्हणाले, पोरगी बोर्डात आली रे, पोटाशी धरावं वाटलं तिला, लाडकोड करावेसे वाटले. किती केलं तरी आजोबा आहे रे मी तिचा. तिला माहीत नसलं म्हणून काय झालं? नात आहे माझी ती. मी नाही तर कोण लाड करणार तिचे? बाकीचे करतील हौस, पण आजोबाची माया दुसरं कोण देऊ शकेल? काहीतरी भेटवस्तू घेऊन घरी गेलो अभिनंदनाला तर डोक्यावर हात ठेवता येईल फक्त तिच्या. पण सख्खा असूनही सख्या आजोबासारखं ना मला तिला जवळ घेता येणार ना कौतुकानं तीही माझ्या गळ्यात पडणार. कसलं नशीब घेऊन आली रे पोरगी. आजोबा जिवंत असतानाही कौतुकाला पारखी. एका दमात इतकं सगळं बोलून दामू अण्णा अस्वस्थपणे हातांची बोटं एकमेकात गुंफत काहीतरी चाळा करत राहिले. अनंतरावही मूक होऊन फक्त एकटक त्यांना निरखत होते. मित्राची वेदना त्यांना अगदी कळत होती. बराच वेळ अगदीच शांततेत गेला. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. दामू अण्णा मान खाली घालून हाताच्या बोटांची निरर्थक चाळा करत पुरते स्वतःच्या विचारात गर्क झाले होते आणि अनंतराव मध्येच त्यांना निरखत, मध्येच अकारणच आजूबाजूला नजर टाकत होते. मध्येच कुठंतरी नुसतेच एकटक बघत होते. कितीही विचार केला तरी आपल्या मित्राच्या या वेदनेवर काहीही उपाय नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे हे ते जाणून होते. एकूणच ती कोंडलेली शांतता असह्य झाली. तसे ते म्हणाले, अरे पण दामा, बोर्डाचा निकाल उद्या आहे ना, आजच कसा कळला तुला तो? दामू अण्णा मान वर करत म्हणाले, तार आलीये रे दुपारी बोर्डाकडून. वाड्यात साखर सुद्धा वाटली तिच्या आईनं, मी पण खाल्ली. असं होय? मी म्हटलं एक दिवस आधीच कसं काय कळलं तुला? काहीतरी बोलायचं म्हणून अनंतराव म्हणाले. दामू अण्णा पुढं म्हणाले, अंता जे घडलं ते सुद्धा वाह्यातपणे नव्हतं रे घडलं. सद्भावनाच होती मनात खरं तर. मात्र त्या एका क्षणाचा आवेग पेलवला नाही आणि गोष्टी घडल्या. कदाचित हे असंच व्हायचं हेच लिहिलेलं असावं नशिबात. नाहीतर मला जन्म देणाऱ्या आईनं तरी पोराच्या मनाचा विचार केला असता किंवा अपार प्रेम करणाऱ्या मनीनं तरी केला असता. दोघींनाही जनरीत आणि त्यांचं स्वतःचं मत महत्वाचं वाटलं आणि मधल्यामध्ये मी आता जगासाठी कोरडा ठक्क दगड होऊन जगत राहिलो. पण मन दगड नाही रे माझं. त्या मनाची फरफट मात्र कुणालाच कळली नाही. माझ्या काळजाचे धागे त्या गोष्टींची अजूनही तसेच घट्ट बांधले गेलेले आहेत म्हणून फरफटही अटळच. अनंतराव मित्राच्या खांद्यावर थापटत भरल्या मनानं म्हणाले, कळतंय रे दामा, पण कितीही वाटलं तरी या बाबतीत काहीही करता येणार नाही. नशिबाचे भोग म्हणून सगळं निमूट स्वीकारायचं इतकंच आहे तुझ्या हाती. आतापर्यंत निमूटच सोचतोय की रे सगळं. पण आज जीव राहीना माझा. पोरगी आनंदानं नाचत सांगायला आली आमच्या संजूच्या मुलीला, तेव्हाच तिला पोटाशी धरावं असं वाटलं होतं. कसं आवरलं मी मलाच माहिती. वाटलं होतं कपाटातून अशा नोटा काढून कोंबाव्या तिच्या हातात आणि म्हणावं, हे तुझ्या आजोबाकडून मोठं बक्षीस, तुला काय पाहिजे ते तुझ्या मनासारखं घेऊन ये. मग वाटलं असं धावत जावं नि 4 किलो पेढे आणून वाटावे. ती तिच्या मोबाईलमध्ये फोटो काढत होती, ते सेल्फी की काय ते, त्यात जाऊन उभं राहावं आणि मग तो फोटो माझे लाडके आजोबा या नावासह पेपरात यावा तिच्या मुलाखतीच्या वेळी. इतकं बोलून दामू अण्णा क्षणभर थांबले आणि मग काळी चिरत जाणारं केविलवाणं हसून म्हणाले, पण माझ्या हे नाही लक्षात येत की आजोबाचं काय कर्तृत्व आहे तिच्यासाठी काय केलंय त्यानं आणि तिच्या बापासाठी तरी काय केलंय. आणि आता म्हातारपणी शेख चिल्लीसारखे हवेत मनोरे बांधतोय. अनंतराव पुन्हा समजुतीच्या सुरात म्हणाले, दामा, गोष्टी तुझ्या हातात होत्या का? तू मागं हटलास का तेव्हा? मग कशाला असं बोलतोस? असा विचार करून जीवाला लावून घ्यायला लागलास तर फक्त त्रासच होणार आहे. त्यापेक्षा आहे त्यात समाधान मान. सगळे तुझ्या डोळ्यांसमोर आहेत याचा आनंद मान. तुझ्या नजरेच्या टप्प्यात नसतं सगळं तर आतल्यात आणखी कितीतरी घुसमट झाली असती तुझी. त्यापेक्षा आहे हेच बरं म्हणायचं.
तेही खरंच म्हणा, असं म्हणत दामू अण्णांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि ते परत खाली मान घालून हाताच्या बोटांची अस्वस्थपणे काहीतरी चाळा करू लागले. अनंतरावही पुढं काहीच बोलले नाहीत, पण कसला तरी विचार त्यांच्या मनात घोळू लागला होता. इकडं दामू अण्णा 4 दशकाहूनही जास्त काळ लोटलेल्या त्या क्षणाशी जाऊन पोहोचले होते. नव्यानं सुरू झालेला आपला पेपर स्टॉल उघडण्यासाठी पहाटे 4:45ला दामू बाहेर पडायला आणि त्या मोठ्याच्या मोठ्या वाड्याच्या दारावर थापा पडायला एकच गाठ पडली. तसाही तोच जाताना वाड्याचा दरवाजा उघडायचा. हळूहळू वाड्याला जाग यायला लागलेली असायचीच, पण अशा अवेळी कोण आलं असेल या विचारानं त्या दिवशी त्यानं आलो आलो म्हणत लगबगीनं पुढं होत जरा चिंतेनं दार उघडलं आणि समोरचं दृश्य बघून डोळ्यात प्रचंड भीती घेऊन खिळल्यासारखा उभा राहिला. 8-10 महिन्यांखाली लग्न झालेली, कोकणात कुठल्याशा गावी दिलेली त्यांच्याच वाड्यातली मनी, कपाळावर खोक, एक डोळा सुजरेला, कसाबसा अंगभर पदर ओढून घेतलेला आणि हातात सुटकेस, अशा अवस्थेत वाहत्या डोळ्यांनी उभी होती. 2 क्षण काय बोलावं हेच दामूला सुचेना. कसं बसं स्वतःला सावरत तो चाचरत म्हणाला, मनी, एकटीच आलीयस तू की जावई बापू येत आहेत पाठनं? त्यावर मनीनं फक्त पदर डोळ्याला लावला. पुढं काय करावं हे दामूला काही केल्या सुधरेना. 2 क्षणांनी तो पटकन मनीचं माहेरघर असलेल्या वाड्यातल्या घराकडे धावला आणि त्याचा जिगरी दोस्त असलेला मनीचा भाऊ श्रीपादला जोरजोरात हाका देत दाराची बाहेरची कडीही जोरात वाजवू लागला. अरे आलो, थांब थांब, असं म्हणत सोप्यावरच झोपलेल्या श्रीपादनं धडपडत डोळे चोळत दार उघडलं. मात्र तोही गर्भगडीत होऊन तोवर दामूच्या मागोमाग येऊन उभ्या राहिलेल्या मनीकडे बघतच राहिला. काही वेळानं मान हलवून त्यानं स्वतःला भानावर आणलं. मनी, अशी कशी न कळवता? असं अर्धवटच म्हणून, ए आई, भाकरीचा तुकडा आण ओवाळून टाकायला, मनी आली आहे ग आपली, असं त्यावेळच्या रीतीप्रमाणे आत बघून ओरडला आणि ये मने, असं परत तिच्याकडे बघून तिला म्हणतोय तोवर दामू सकट उमराही ओलांडून आत येत मनी तिच्या दादाच्या गळ्यात पडून रडू लागली. नुकतं 8-10 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या आपल्या बहिणीचा ओढलेला चेहरा, त्या चेहऱ्यावरच्या जखमा, कपाळावरची खोक, अशा अवेळी इतक्या लांबचा प्रवास एकटीनं करून अचानक दारात उभं राहणं, ह्या गोष्टी श्रीपादच्या मनात अशुभाची चाहूल घेऊन शिरल्या आणि दुर्दैवाने पुढच्या घडामोडी त्याच दिशेने गेल्या. श्रीपादच्या हाका ऐकून आतल्या खोलीतून धावत बाहेर आलेले त्याचे आई वडील समोरचं दृश्य बघून जागच्या जागी थिजले. नवीन लग्न झालेली तरणी ताठी मुलगी अशा अवस्थेत अशा अवेळी दाराशी उभी आल्यावर आई बापाच्या काळजाचं पाणी पाणी झाल्याशिवाय कसं राहील? त्यांना पुढं होऊन लेकीला जवळ घ्यायचंही सुधरेना. आई वडील समोर दिसले तशी मनीच धावत जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवत म्हणाली, आई, अप्पा, वाटलं तर जीव घ्या माझा, पण परत त्या नरकात धाडू नका. हे वाक्य ऐकून डोक्यात वीज पडावी तशी त्यांची स्थिती झाली. शेवटी आप्पांनी जरा सावरून तिला आपल्या पायांवरून उठवून उभं केलं आणि छातीशी कवटाळत म्हणाले, तुझा बाप जिवंत आहे अजून तुझी काळजी घ्यायला. काळजी करू नकोस, आधी शांत हो. इथं कुणाची भीती नाही तुला. बाकी नंतर बोलूया. लांबनं आलीयेस, आधी आत जा, हातपाय तोंड धुवून घे. आणि मग तिला बायकोकडे सोपवत म्हणाले, जखमेवर हळद लावा तिच्या आणि घोटभर दूध द्या आधी. पायातलं बळ पुरतं सरलेल्या मनीच्या आईनं उसनं अवसानानं कसं बसं तिला सावरलं आणि आत घेऊन गेल्या. धक्का बसून नुसत्याच सगळ्या गोष्टी बघत उभा असलेला दामू भानावर आला. आपण इथंच असे थांबलो तर त्या सगळ्यांनाच अवघडल्यासारखं होईल हे लक्षात येऊन घसा खाकरत श्रीपादच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, श्री, मी आत्ता निघतो. काही मदत लागली तर स्टॉलवर निरोप पाठव. 5 मिनिटात हजर होईन. हो हो, निघ तू, असं म्हणत श्रीपादनंही सावरून घेतलं. दामू स्टॉलवर निघून गेला खरा, पण त्याच्या मनात असंख्य वादळं उठली होती. मनी आणि तो दोघं एकाच वाड्यातले रहिवासी होते. त्यामुळं मनी त्याची बालमैत्रीण आणि तिचा सख्खा भाऊ त्याचा जिगरी दोस्त. बालसुलभ भावना संपून यौवनाच्या उंबरठ्यावर असताना मनी आणि त्याच्यातली मैत्री पहिल्यासारखी राहिली नव्हती. एकमेकांशी बोलणं जवळपास थांबलंच होतं. मात्र कुठंतरी नजरेची भाषा संवाद साधत होती. पण तो काळ वेगळा होता. जन्मदात्यांसमोर काही बोलण्याची प्राज्ञाच नसलेल्या त्या पिढीतल्या अशा कहाण्या मनातल्या मनातच विरून जायच्या. हे घडणे नाही ह्याबद्दल प्रत्येक जीवाची आधीच खात्री असायची.
त्यातही मनाचा हिया करून रितसर लग्नाची मागणी घालायची म्हटलंच तर आधी स्वतःच्या पायावर उभं तरी राहायला हवं. दामू शिक्षणात अगदी भारी होता अशातला भाग नव्हता. वेगवेगळ्या प्रकारच्या 2-3 किरकोळ नोकऱ्या करत करत शेवटी स्वतःच काहीतरी करू म्हणत त्यानं पेपरचा स्टॉल टाकला आणि आत्ता कुठं जरा जम बसू लागला होता. पण त्याआधीच मनीच्या वडिलांनी त्यांच्या कुण्या नातेवाईकांकडून हे स्थळ आल्यावर तिचं लग्न ठरवून महिन्याच्या आत लावूनही दिलं होतं आणि दामू मनीची अव्यक्त प्रेम कहाणी त्याला पुढं मित्रांनी चिडवण्यापुरतीच मर्यादित राहिली. त्या दिवशी मनीला अशा अवस्थेत बघताना मात्र दामूच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं. तोवर कधीही वाटलं नव्हतं इतक्या तीव्रतेनं त्या दिवशी त्याला जाणवलं की यापेक्षा आपल्या आयुष्यात आली असती तर मीठ भाकर का होईना सुखानं खाऊ शकली असती. आता नेमकं काय आणि कितपत घडलंय आणि घडणार आहे तिच्या आयुष्यात हे तो एकटा परमेश्वरच जाणे. शिवाय हे सगळं सोसणं आणि समोर आ वासून उभं असलेलं अख्खं आयुष्य या सगळ्यात मनीची किती फरफट होणार आहे या विचारानं तो अतिशय अस्वस्थ झाला होता. हात काम करत होते पण त्याचं चित्त तिथं नव्हतंच. 9:30 पर्यंतची वर्दळ संपली तसा तो स्टॉलवर मदतनीस असलेल्या मुलाला थांबायला सांगून घरी आला. वाड्यात आल्या आल्या अर्थातच त्याची नजर मनीच्या घराकडे वळली पण कधी नव्हे तो दरवाजा पुढं केलेला होता. त्याची पावलं क्षणभर थबकली पण जाऊन कडी वाजवायचं त्याचं धारिष्ट झालं नाही. उरात बेचैनी घेऊनच तो घरी आला. धाकटा भाऊ कॉलेजला गेला होता आणि आई स्वयंपाकघरात काहीतरी करत होती. पायावर पाणी घेऊन तो आत येत आई चहा आहे का ग म्हणाला. दामा आज लवकरच आलास की असं म्हणत आई बाहेर येत म्हणाली. न्याहारी करून घे की आधी मग टाकते चहा. न्याहारी नसली तरी चालेल चहा हवाय ग डोकं जड झालंय जरा असं तो म्हणाल्यावर अरे तयार आहे ताटलीत वाढते फक्त ये तू आतच असं म्हणून आई आत गेली. दामू काहीच न बोलता आईच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात जाऊन पाट मांडून त्यावर मांडी घालून बसला. आईनं ताटलीत 2 दशम्या लोणच्याच्या फोडीसोबत दामूला दिल्या आणि स्टोव्हवर चहाचं आधण ठेवूनच एका ताटलीत स्वतःसाठी 1 दशमी घेऊन बसता बसता म्हणाली. आज जरा उशीरच झाला बघ दामा. सकाळी रेवती वहिनींच्या घरी जमलो होतो वाड्यातली सगळी. खरं तर रीत म्हणून जावं तरी पंचायत नाही तरी पंचायत असं झालं होतं. पण एक एक करत सगळे जमलेच हळूहळू. विष्णूपंतांना भोवळ आल्याचं निमित्त झालं ते बरंच झालं. मग घाबरून श्रीनं हाकाटलं वाड्यात मदतीसाठी. वैद्यांना बोलवायची गरज पडली नाही पण त्या निमित्तानं निदान सगळ्यांची विचारपूस केल्यासारखं तरी झालं. काय झालं आप्पांना दामू आपल्याच नादात म्हणाला. अरे मनी परत आलीये. काय भोग बघ पोरीचे. नवरा चांगल्या चालीचा नाहीये वाटतं. मारायचा तिला व्यसनही आहे. आई बापाला कर्जही करून ठेवलंय म्हणे. पण आधी काही माहिती लागली नाही बघ. पूर्वीच्या पिढ्यातलं प्रतिष्ठित घर पण ह्या पोरानं पार दुरावस्था केली. काल तर हिच्या जीवावरच उठला म्हणे. डोक्याला खोक अंगावर जखमाही दिसताहेत. सासरा भयंकर तापट पण दारुडा त्यालाही बधेना म्हणे. पण देव कुठंतरी माया घालतो म्हणतात ना तसं हिच्या सासूलाच कीव येऊन तिनं मुकाट्यानं वाड्यातल्या कुणामार्फत हिला गाडीत बसवून दिलं. निदान घरच्या लक्ष्मीचा जीव घेतलेला बघायला लागू नये असं म्हणाली म्हणे. हे सगळं पोरगी सांगत असताना आईबापाच्या आतड्याला पीळ पडणारच की रे. ते ऐकतानाच विष्णूपंतांना कसं तरी व्हायला लागलं आणि भोवळ आली असं म्हणून त्यांच्या आईनं एक सुस्कारा सोडला. सगळं ऐकत असताना दामूला डोक्यात कुणीतरी खण घातल्यासारखं वाटत होतं. हे असं इतकं दुर्दैव आपल्या मनीच्याच वाट्याला का यावं याच विचारानं तो सुन्न होऊन गेला होता. तोंडात घातलेला दशमीचा पहिलाच घास अजून घोळत होता आणि नजर नुसतीच ताटलीकडे लागली होती. जरा वेळानं आईच म्हणाली. दामू अरे लक्ष कुठं आहे तुझं. त्यावर घसा खाकरत तो म्हणाला. ऐकून सुन्न झालं ग एकदम. कसलं खडतर नशीब हे. यावर नाहीतर काय असं म्हणत आई पुढं बरंच काही बोलत राहिली. दामूच्या कानांवरून शब्द नुसतेच इकडून तिकडं जात होते. काही अर्थच लागत नव्हता. अशा अस्वस्थतेच्या तंद्रीतच त्यानं दशमी संपवली. आईनं पुढ्यात कधी चहा आणून ठेवला होता देव जाणे. तोही नादातच संपवला आणि एक 10 मिनिटं आडवा होतो परत जाईन स्टॉलवर असं म्हणत बाहेरच्या खोलीतल्या खाटेवर आडवा झाला. डोळे मिटून कपाळावर हात घेऊन पडला होता खरा पण डोळा लागण्याचं काहीच चिन्ह नव्हतं. 10-15 मिनिटातच तो उठला आणि येतो ग आई म्हणत बाहेर पडला. तो थेट मनीच्या घराशी जाऊन त्यानं अलगद कडी वाजवली.
सोफ्यावरच झोपाळ्यावर बसलेल्या श्रीपादनं दार किलकिलं करून बघितलं आणि आपला मित्रच आहे हे पाहून पटकन दार उघडून दामूला आत घेत परत दार पुढं केलं. आपल्यासोबत दामूला माडीवर यायची खूण करत तो जिना चढू लागला. माडीवर आल्या आल्या श्रीपादनं लाकडी खुर्चीवर बसायला मित्राला खुणावलं आणि स्वतः शेजारची दुसरी खुर्ची घेऊन त्याच्या अगदी जवळ बसला. दामूनं नुसतंच त्याच्या खांद्यावर थोपटलं. त्यावर बांध फुटल्यासारखा श्री बोलू लागला. दामू, अरे कसल्या भयावह परिस्थितीत जगली मनी इतके महिने. अजून माझे हातपाय कापताहेत सगळं ऐकून. आप्पा तर खचूनच गेलेत. त्यातल्या त्यात आई घट्ट उभी आहे, पण मनातून तीही पुरती धास्तावली आहे. मला कळतंय सगळ्यांना मी धीर द्यायला पाहिजे, पण धीर म्हणजे तरी काय देणार? दुरुस्त होण्यासारखी परिस्थितीच नाही. कशी काय काहीच माहिती लागली नाही आधी, आणि मध्यस्थानं तरी असं का करावं? असे सगळे प्रश्न खायला उठतात बघ. इतकी वर्ष वाळल्या पाचोळ्यावर पाय न देता आई आप्पा जगले, पण आता म्हातारपणी त्यांच्या वाट्याला हे असं काही का यावं काही कळत नाही. तो रडत नव्हता, मात्र त्याचा आवाज चांगलाच थरथरत होता. दामू तरी काय बोलणार होता यावर? तो काही वेळ मूकपणे नुसताच श्रीच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. जरा वेळ गेला तसं काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला, अक्का आणि ताईकडे कळवलं का? भानावर आल्यासारखा त्याच्याकडे बघत श्री म्हणाला, गावातले काका काकू आले होते ना सकाळी, त्यांनाच म्हटलं आहे कळवा म्हणून. मला तरी काहीच सुधरेना झाले, आणि मोठ्या बहिणी आहेत रीत म्हणून कळवायचं झालं, पण त्यांना काय फरक पडणार आहे? त्याही सासूरवाशिनीच. मलाच पुढं व्हायला पाहिजे. एक नक्की, मनीला मी आता त्या नराधमाच्या तावडीत देणार नाही. काय वाटेल ते हो. अगदी आयुष्यभर सांभाळायचं म्हटलं तरी धाकटी बहीण काही जड नाही मला. मुखात 2 घास आणि अंगभर कपडा इतकं तर करूच शकतो मी. फक्त आई अप्पाने धीरानं घ्यायला पाहिजे. त्याने हाय खाल्ली तर मी पायात बळ कुठून आणणार? दामू श्रीच्या खांद्यावर विश्वासानं थोपटत म्हणाला, घेतील ते धीरानं श्री, नको काळजी करू. आणि बाकी काही लागलं तर मी आहे तुझ्या पाठीशी. आपण सगळे मिळून मनीला जपू. तू घट्ट राहा फक्त. एक सांग, आप्पांचं आता कसं आहे? आता ठीकच आहे म्हणायचं, पण दुपारी नेऊन आणतो मी वैद्यांकडं. आज बँकेतही जात नाही. रजेचा अर्जच लिहित होतो मगाशी. तू देशील का तेवढा जाता जाता? श्री म्हणाला. देतो की, दे पूर्ण करून. असं म्हणत क्षणभर थांबून दामूनं विचारलं, मनी कशी आहे? कुठं आहे आत्ता? अरे आप्पांना कसंसं व्हायला लागलं त्या नादात तिच्याकडे आधी बघितलंच गेलं नाही. मगाशीच मी आणि आईनं जखमांवर लेप लावलाय तिच्या, आणि आईनं मऊ भात घालून माझघरात झोपवलंय तिला आत्ता. तिलाही कणकण वाटते, म्हणूनच वैद्यांकडे जायला हवंच आहे आज. असं म्हणत श्री उठला आणि त्याच्या मागोमाग दामूही. श्रीचा अर्ज बँकेत देऊन तो पुढं आपल्या स्टॉलवर गेला. त्या पुढच्या घडामोडी म्हणजे नियती तिच्या हातातल्या या कठपुतळ्यांच्या दोऱ्या सहजी हलवत राहिली आणि सगळेजण फक्त त्या झंझावाताला तोंड देत राहिले. मध्यस्थांची संपर्क झाला. काही नातेवाईकांनीही त्यांच्या परीने जे काही सुचवता आणि करता येईल ते केलं. मात्र तसाही कशाचा काही उपयोग होणार होता? मनीचे वडील जरा सावरले आणि एक दिवस ते स्वतः आणि श्रीपादनं थेट तिच्या सासरी जाऊन यायचं ठरवलं. लेकीला परत पाठवायचं नाही हे एव्हाना पक्क ठरलं होतं, पण या फसवणुकीचा संताप येऊन लग्नात मनीच्या अंगावर घातलेल्या स्त्रीधनाविषयी चौकशी करावी आणि किमान पक्षी जाप तरी विचारावा हा उद्देश होता. बाकी मग पुढं काय होईल ते बघता येईल असं ठरलं. आता त्यातल्या त्यात मनी सावरली होती आणि पायात बळ जमवून, आप्पा मी शिकू का पुढं? स्वतःच्या पायावर उभी तरी राहीन. बाकी आता काहीच इच्छा उरली नाही माझी, असं म्हणत होती. आप्पाने आल्यावर जरूर तसं काहीतरी बघूया असं सांगितलं आणि ते दोघं कोकणात रवाना झाले. इतके दिवस मनी आणि आप्पा स्थिरस्थावर होईतोवर तिच्या आईनं दमवलेलं उसनं अवसान एक दिवस गळून पडलं आणि अचानक तिला कासावीस होऊ लागलं. त्यावेळी वाड्यातल्यांनीच तिला दवाखान्यात हलवणं वगैरे सोपस्कार केले. मात्र सगळ्यात जास्त जबाबदारीनं दामूच बघत होता. श्रीचा जिगरी दोस्त आणि मनीविषयी मनात असलेले हळवे भावबंद हेच त्याला कारणीभूत होते. तो अख्खा दिवस आणि रात्रीही मनी आईच्या उशा पायथ्याशी बसून होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे गावातले काका काकू सकाळचा चहा खाणं घेऊन दवाखान्यात आले आणि तू घरी जाऊन आवरून येईतोवर आम्ही इथं थांबतो असं त्यांनी मनीला सांगितलं. आदल्या दिवशी नेसत्या वस्त्रानिशी मनी दवाखान्यात आली असल्यानं तिला घरी जायला हवंच होतं.
ती घरी गेली. इकडं पेपर स्टॉलवरची सकाळची वर्दळ संपल्यावर घरी जाण्यापूर्वी दामू दवाखान्यात गेला तेव्हा त्याआधीच येऊन गेलेल्या डॉक्टरांनी आणायला सांगितलेल्या काही औषधांपैकी तिथल्या समोरच्या दुकानात न मिळणारी औषधं त्या काकांनी दामूला सायकलवर जाऊन दुसरीकडून आणायला सांगितली. ती त्यानं आणून दिल्यावर काही लागणाऱ्या गोष्टी घरून आणण्यासाठी त्याच्याकरवी मनीकडे निरोप दिला. वाड्यात आल्यावर त्यानं मनीच्या घराच्या दरवाजावर टकटक केलं. आतून काहीच चाहूल आली नाही. दार नुसतंच पुढं ढकललं होतं. ते अलगद उघडून दामू आत गेला आणि कुणी आहे का असं 2-3दा म्हटलं. काय करावं न समजून शेवटी मनी स्नान करत असेल तर येईल 5 मिनिटांनी असा विचार करत तो तिथल्या खुर्चीवर टेकला. 2 मिनिटं गेली आणि मग मात्र त्याची खात्री होऊ लागली की आपल्याला आत आल्यास जो काही बारीकसा आवाज येत होता तो आता वाढलाय आणि तो हुंदक्यांचा आहे. मनाचा हिया करत पुढं होत आवाजाच्या दिशेनं जाता जाता मधली खोली ओलांडून तो स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आणि त्याच्याही नकळत त्यानं कुठंतरी तंद्री लागून हुंदके देणाऱ्या मनीला स्टोव्हपासून दूर केलं आणि स्वतःच्या हातानं अगदी नुकती ज्वाळा पकडलेलं तिच्या पदराचं टोक विझवलं आणि उतू गेलेल्या दुधाचा स्टोव्हही बंद केला. सगळ्या अनपेक्षित प्रकारानं मनी दचकून उठून उभी राहत त्याच्याकडे बघू लागली आणि 2 सेकंदांनी घडला प्रकार तिच्या लक्षात आल्यावर ती खाली मान घालून मुसमुसू लागली. आता तिच्यापासून थोडं लांब जाऊन उभा राहिलेला दामू चाचरत म्हणाला, मनी, ते तुझा पदर पेट घेतला होता, तुझा हातही भाजत होता, काही सुधारलं नाही ग त्या क्षणी. त्यावर ती मान वर करून त्याच्याकडे बघत म्हणाली, दामू, कशाला वाचवलंस रे मला? मी म्हणजे सगळ्यांच्या जीवाला घोर आहे. गेले असते तर सगळ्यांच्या डोक्याचा ताप गेला असता. नको ग असं बोलू. घडलं त्यात तुझा काय दोष आहे? काहीतरी पूर्वसंचित म्हणायचं. दामू अस्वस्थ होत म्हणाला. अख्ख्या घराला माझ्यामुळं घरघर लागलीये. कसं सावरणार आहे सगळं देव जाणे. असं म्हणत ती जवळपास कोसळलीच. इतके महिने आतल्या आत तिनं सहन केलेला ताण आज असा बाहेर पडत होता बहुधा. तिला कोसळताना बघून आपसुकच दामूनं तीरासारखं पुढं होत तिला भिंतीला टेकवून बसत केलं. तिथल्या तांब्यातलं पाणी तिला प्यायला दिलं आणि होईल की सगळं ठीक मनी, नको काळजी करू, निघेल काहीतरी मार्ग, तोवर मात्र धीरानं घे जरा, असं समजावू लागला. तर एका क्षणी स्वतःच्याही नकळत दामूच्या गळ्यात पडून मनी, आता धीर संपलाय रे दामू, काही सोसायची ताकद नाही उरली. इतके महिने मुकाट्यानं मार खात राहिले. कधीतरी सुधारणा होईल या आशेवर आणि आई आप्पांच्या डोक्याला ताप नको म्हणून. पण फार हाल झाले रे. कुणाला आणि कसं सांगू? आता जगावंसच वाटत नाही मला, असं म्हणून हमसून हमसून रडू लागली. तिची अवस्था बघून आणि तिचं आक्रंदणारं मन, उतरलेलं बोलणं ऐकून दामूच्याही डोळ्यांना धारा लागल्या होत्या. पण कसं बसं स्वतःला सावरत त्यानं मनीला जवळ घेत, नको असं बोलू मनी, जीवाला घरं पडताहेत ऐकताना, खूप सोसलंस ग. पण आता स्वस्थ रहा, इथं आधार आहे ना सगळ्यांचा. आता नको विचार करू घडून गेलेल्या गोष्टींचा, असं म्हणू लागला. त्या क्षणी मनी त्याला एका आवेगानं बिलगत म्हणाली, खरं सांगू दामू, असा निखळ मायेचा स्पर्शही आज पहिल्यांदा लाभलाय. माझी जन्मदात्री म्हणणारी. माया नाही तिला असं नाही म्हणणार, पण मी जगते का मरते यापेक्षा तिला आता जगात नाचक्की होईल, दादाचं लग्न कसं होईल वगैरे काळजा पडल्यात. तिच्या बाजूनं ती बरोबरच आहे, पण मी कशाच्या आधारावर जगायचं मग? इथं परत आले त्याऐवजी कुठंतरी जीवच द्यायला हवा होता. नाही ग मनी, नाही ग, असं म्हणणाऱ्या दामूलाही कसलं भान उरलं नाही आणि 2 आसावलेले जीव एकमेकांवर सुखाचा वर्षाव करत राहिले. आवेग ओसरल्यावर दोघांचं भान जागलं तसं दामू पटकन स्वतःला सावरून उठत म्हणाला, माफ कर मला, नको ते घडलं. त्यावर मनी झटकन म्हणाली, काहीच नको बोलू दामू, आयुष्यभर तुझे हे ऋण जपून ठेवीन मी. उभं आयुष्य निघेल या क्षणांवर. जन्माला आले असे प्रेमाचे 2 क्षण वाट्याला आले. आता काही अपेक्षा नाही माझी आयुष्याकडून. पुन्हा हळव्या होत चाललेल्या मनीला बघून दामूनं पुढं काही विषय न वाढवता, चल मनी, आवर झटकन, दवाखान्यात काका काकू वाट बघत असतील, असं म्हणत तिला काय काय सोबत न्यायचं हे सांगितलं आणि येऊ का मी पण आता या प्रश्नावर ती हो म्हणाली. तसा तो तिथून निघून घरी आला. तिथून पुढं मात्र एका झंझावातात काही काळ सगळेच आपापल्या परीनं गरगरत भेलकांडत राहिले आणि हळूहळू वास्तव स्वीकारून जगत राहिले. मनीची आई घरी आली, पण अंथरूण धरूनच राहिली.
4-6 दिवसांनी मनीच्या सासरी भेट देऊन परतलेले आप्पा फारच खचलेले होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी श्रीपाद मन घट्ट करून कसा बसा उभा होता. मनीच्या घरची अवस्था बघून आणि ते तिथं असताना नशेत झिंगत आलेला जावई बघून ह्या अशा परिस्थितीत आपल्या पोरीनं काय काय सोसलं असेल असा विचार करून आप्पा पार गळाटले होते. एका क्षणी मात्र संताप उफाळून येत त्यांनी मनीच्या स्त्रीधनाविषयी विचारलं. नाही दिलं तर एकूण फसवणुकीसाठी न्यायालयात दाद मागू असंही म्हणाले. पण काही नव्हतंच शिल्लक तर त्यांच्या हाती कोण काय ठेवणार होतं. फक्त तिच्या सासऱ्याने जमेल तसं बघू, काही व्यवस्था होईल का पाहतो वगैरे म्हणून त्या क्षणी सावरून घेतलं. तसं सोडणार नाही तुम्हाला, फुलासारखी पोर माझी, तिच्या वाट्याला असरे भोग दिलेत असं म्हणून तिरमिरीत तिथून आप्पा आणि त्यांच्या पाठोपाठ श्रीपादही निघून आले. आपली पूर्ण फसवणूक झाली आहे. मध्यस्थानाही गोड बोलून तोंडाला पानं पुसली आहेत हे हळूहळू लक्षात येत गेलं. गेलेलं ते आपलं नव्हतं म्हणून सोडून द्यायचं, पण पोरीच्या उभ्या आयुष्याचं पुढं काय हा प्रश्न आता आप्पांना सतावू आणि हपकवू लागला होता. एक तर कागदोपत्री पाहिलं तर सगळं निपटायला पाहिजे आणि पुढं दुसरेपणावर विचार केला तर त्यात तडजोड हमखास करावी लागणारच. शिवाय ते तरी चांगलंच मिळेल याची काय खात्री. तिला पोषणं आपल्याला कठीण नाही, मात्र पोरीच्या उभ्या आयुष्याचं काय असे सगळे प्रश्न आप्पांवर चाल करून येत होते आणि त्यांच्या माऱ्यात ते भोवंडत राहिले. आप्पांनी एक निर्णय ठामपणे घेतला की मनीचं पुढचं शिक्षण सुरू करायचं आणि तिला आपल्या पायावर उभं राहायला पूर्ण साथ द्यायची. पुढचं पुढं नशिबात असेल ते घडेल, पण ती कुणावर अवलंबून नसली तर निदान तिची जास्त फरफट तरी होणार नाही असा विचार त्यांनी शांतपणे केला होता. तिच्या आईला हे असं तरण्या ताठ्या मुलीला घरात ठेवून घेणं मान्य नव्हतं, पण एकतर आप्पा निर्णयावर ठाम होते. आईनं तसंही अंथरुणच धरलं होतं, त्यामुळे ती नुसती पुटपुटत राहायची. मनीनं मात्र त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून मन लावून शिकून आपल्या पायावर उभं राहायचा पक्का निर्धार केला. आप्पांनी तातडीनं ओळखीतून जवळच्या कॉलेजला तिची ऍडमिशन करून घेतली. मनीवर घरातलं सगळं करून शिक्षणाचा म्हटलं तर ताणच पडत होता, मात्र तिची तक्रार नव्हती. आप्पांचा विश्वास खरा ठरवायचा याच एका विचारानं ती झपाटली होती आणि 1.5 महिन्यातच एका सकाळी मनी उठली ती गळपटूनच. होणाऱ्या वांत्या तिचा जीव घेत होत्या. त्या लक्षणाने सगळ्यांच्या जीवाला घोर लावला. तिच्या आईनं तर मनीवरच उलट शंका घेऊन काही पुटपुटायला सुरुवात केली. तेव्हा मात्र आप्पा म्हणाले, आता कुणीही तोंडून शब्द काढायचा नाही. या गोष्टी बोलायच्या नव्हेत, मात्र देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं पोरीचं लग्न तर लागलं होतं. आपल्याला त्रास होऊ नये म्हणूनच खूप सोसलं तिनं आणि त्या नराधमाच्या स्वाधीन होण्याशिवाय तिच्या पुढं काय पर्याय होता. आता जे वाट्याला आलंय ते स्वीकारायचं. माझ्या नातवंडाला पोसायला मी समर्थ आहे. हे ऐकताना मनीच्या डोक्यावर मात्र आभाळ कोसळल्यासारखं होत होतं. आई दवाखान्यात असताना 2-4 वेळा तरी आपल्याच संमतीनं दामूनं ज्या सुखानं आपली ओंजळ पुरेपूर भरली त्याचं हे फलित आहे हे तिला पक्क ठाऊक होतं. घरच्यांचा समजही चुकीचा नव्हता, मात्र मनीचं मन आता अनंत विचारांच्या गर्तेत सापडलं होतं. इकडे या सगळ्याची काहीच कल्पना नसलेला दामू वेगळ्याच विचारांवर हिंकळत होता. ज्या मनीवर आपला जीव आहे, बाकी कुणाला माहीत नसलं तरी आपल्या काही क्षणांचं सहजीवनही घडलं आहे, त्या मनीला आपण का स्वीकारू नये. ती आपली नैतिक जबाबदारीही आहेच वगैरे विचारांनी त्याला पछाडलं होतं. त्याचे वडील तो लहान असतानाच गेले होते. आईनंच आजीच्या मदतीनं कष्ट काढून त्या दोघा भावंडांना लहानाचं मोठं केलं होतं. ती एकदा हो म्हणाली की बाकी कशाचाच विचार करायची आपल्याला गरज नाही असं दामूला वाटत होतं. आईशी बोलायला हवं या विचारानं उचल खाल्ली होती. मनीकडं विशेष असल्याचं कळलं त्याच दिवशी तिचा नवरा नशेचा अतिरेक होत शेवटी हे जग सोडून गेला. ती बातमी ह्यांच्यापर्यंत दुसऱ्या दिवशी पोहोचली. जनरिक काही असो, मी पोरीला पाठवणार नाही. त्याचं सूतक मानण्यासारखं त्यानं माझ्या पोरीसाठी काहीही केलेलं नाही यावर आप्पा ठाम होते आणि श्रीपादचंही असंच मत होतं. याचं मनीला खूप बरं वाटत होतं. आईचं पुटपुटणं आणखी वाढलं आणि त्या दिवशी रात्रीच्या जेवणाचं ताट मनीनं तिच्या अंथरुणासमोर पाटावर ठेवलं तशी तो गेलाच आणि स्वतःचा घाणेरडा अंश आम्हाला जन्मभरासाठी सांभाळायला ठेवून गेला असं म्हणाली. ते ऐकताच तोंडात पदराचा बोळा कोंबून मनी त्या खोलीतून बाहेर पडली. तो अंश घाणेरडा नाहीये हे फक्त मनीलाच माहिती होतं. दामूनं
काय बोलायचं याची मनाशी पक्की जुळवाजुळव करून त्या दिवशी आईकडे विषय काढला. आता तर मनीचा नवराही या जगात नव्हता, त्यामुळे तोही काही प्रश्न नव्हता. आपण तिला लहानपणापासून ओळखतो. जे घडलं त्यात तिचा काहीच दोष नाही. तिच्या आयुष्यावर तो एक चुकून उडलेला शिंतोडा समजून आपण विसरून जाऊ वगैरे दामू आपल्या आईसमोर बोलत होता. मात्र त्या बोलण्यानं डोळ्यात संतापाचे निखारे घेऊन आई म्हणाली, उभं आयुष्य मरमर खस्ता खाऊन तुम्हाला वाढवलं ते हे दिवस बघण्यासाठी का रे? तोंड उघडून हे बोलायला लाज कशी वाटली नाही? ती पांढऱ्या कपाळाची मुलगी मी सून म्हणून करून घेऊ? काय म्हणेल जग? शेण घालेल तोंडात. मुलात काहीतरी कमतरता असेल किंवा काहीतरी कारण असेल म्हणूनच मी पत्करली असली सून असं म्हणेल. मला नाहीये 4 जणात शोभा करून घ्यायची. पुन्हा अवाक्षर काढलंच तर बघ ह्या बाबतीत. आईनं असा विषय संपवल्यावर त्या क्षणी दामू उठून चपला घालून घराबाहेर पडला. डोक्यात विचार घेऊन चालत जाताना त्याला वाटलं की आपण ह्या बाबतीत मनीशी आधी बोलायला हवं. तिला मान्य असेल तर असा नाही तसा काहीतरी मार्ग शोधूच आपण. नशिबानं 2च दिवसात तशी संधी त्याला मिळाली. श्रीपाद तर यावेळी बँकेत गेला असणार आणि आप्पा त्याला बाहेर पडताना दिसले. तसा तो स्टॉलवरून आल्यावर घरी जायच्याऐवजी मनीच्या घरात शिरला. मनी बाहेरच्या लाकडी टेबलवर काहीतरी वह्यांची जुळवाजुळव करीत होती. मला काहीतरी बोलायचं आहे मनी, असं तो अगदी हळू आवाजात म्हणाला. मनीनं एकदा आईची चाहूल घेतली आणि अलगद त्याला माडीवर यायला खुणावलं. वरच्या खोलीत पोहोचल्यावर लगेचच तो म्हणाला, आपण फार वेळ बोलू शकणार नाही. उगीच काकूंना चाहूल लागली तर पंचाईत. म्हणून पटकन सांगतो, मी तुझा जोडीदारीण म्हणून स्वीकार करायला तयार आहे. मनी, तुला हे मान्य आहे? ते शब्द ऐकताच भान हरपल्यासारखी काही क्षण मनी त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग स्वतःला सावरत म्हणाली, दामू, तुझे माझ्यावरचे उपकार कधी न फिटण्यासारखे आहेत. मात्र आता मला असा विचार करता येणार नाही. माझ्या पोटात एक जीव वाढतो आहे. त्या वाक्यानं दामूला पुढं काय बोलावं काही सुचेना. पण एकूणच सगळ्यात मनीचा काही दोष नाही असं त्याला ठामपणे वाटत होतं. त्यामुळं हरकत नाही, त्यात तुझा काय दोष असं तो म्हणतोय तेवढ्यात मनीच्या आईनं तिला हाकाटलं, तू आत्ता निघ, आपण उद्या बोलूया. उद्या आप्पा वाडीला चालले. सकू मावशीचा नवरा वकील आहे. त्याचा कागदपत्रांच्या दृष्टीनं सल्ला घेऊन एकदाच माझ्या सासरचा संबंध संपून टाकण्यासाठी उद्या त्याचे देणेकरी माझ्यावर उठू नयेत म्हणून आप्पांना ते गरजेचं वाटतंय. दादा बँकेत गेला की तू ये. मी आईला कॉलेजला जाते असं आधीच सांगून ठेवे. आपण इथंच भेटू. सगळं सविस्तर सांगते मग. आणि ती जिना उतरू लागली सुद्धा. दामूही पटकन खाली येत आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे घडणाऱ्या भेटीत मनाची पक्क काहीतरी ठरवून आलेला दामू म्हणाला, मनी, मी काय बोलतोय हे आधी ऐकून घे नीट. तुला आहे त्या परिस्थितीत स्वीकारायची माझी तयारी आहे. तू परिस्थितीचा बळी ठरली आहेस. सगळ्यात तुझा काहीच दोष नाही. फक्त प्रश्न असा आहे की आईला हे मान्य नाही, पण मी अजूनही प्रयत्न करीन. त्यातूनही तिला नाहीच पटलं तर तुझ्या मनाची तयारी असेल तर आपण आडमार्गाचाही विचार करायला हरकत नाही. दोघांनी सरळ पळून जाऊन लग्न करायचं. जग काहीही म्हणू दे, एकतर आपला जीव आहे एकमेकांवर आणि आपल्यात जे घडलंय त्यानंतर तुला असं वाऱ्यावर सोडणं मला पटत नाहीये. समोरच्या खुर्चीवर बसलेली मनी आपल्या पोटाशी हात नेत म्हणाली, अरे पण दामू, तुला वाटतंय ते सगळं तसं सोपं नाही रे. एक वेळ काकूंना मान्य झालं तर आपण विचार तरी करू शकतो. मात्र माझी ही अवस्था माहीत झाल्यावर कोणती आई सून म्हणून स्वीकारेल रे मला? दुसरं म्हणजे दुसरा जो पर्याय आहे ना, तसं आपण केलं तर आप्पा उभेच्या उभे कोसळतील. जगाची पर्वा न करता त्यांनी मला आधार दिलाय आणि मी असं काही केलं तर त्यांना ते सहनच होणार नाही. काकू तयार होत नाहीत तोवर तू रीतसर मागणीही घालू शकणार नाहीस आणि त्या तयार होणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तूही तुझं आयुष्य नको अशा विचित्र अवस्थेत टाकू. एखाद्या छानशा मुलीची लग्न करून सुखाचा संसार कर. आपल्याच नशिबात सोबतीचे क्षण इतकेच होते हे स्वीकार. माझंही नशीब मी स्वीकारलं आहे. उलट तू ओंजळीत टाकलेल्या प्रेमाच्या 4 क्षणांच्या आठवणी आहेत माझ्या आधाराला. त्यासाठी जन्मभर ऋणी आहे मी तुझी, असं म्हणत मनीनं डोळ्यांना पदर लावला. दामू आज एका ठाम विचारानं आल्यामुळं त्याला मनीचं काहीच पटत नव्हतं. तो उसळून म्हणाला, मने, हे सगळं असलं तरी तुझ्यासमोर अख्खं आयुष्य पडलंय, त्याचं काय करशील? आणि आपल्या जे घडलं ते घडलं नसतं तर मी उदात्त विचाराने तुझा स्वीकार केला असता की नाही हा प्रश्नच आहे. पण ते घडल्यावर आता माझं मन मला स्वस्थ बसू देत नाहीये. इतर गोष्टींशी त्याचा काहीही संबंध नाहीये ग.
तो घाणेरडा माणूस तुझ्या आयुष्यात आला हा तुझा दोष नाही. लग्नगाठच बांधली गेली होती, तुझ्या हातात काय होतं? त्यामुळं त्याचा घाणेरडा अंश तुझ्या पोटात ठेवून गेला, तोही तुझा दोष नाही. असं दामू म्हणताच मात्र मनी खुर्चीवरून आवेगानं उठून दामूच्या ओठांवर हात ठेवीत म्हणाली, नको असं बोलू दामू, हा अंश घाणेरडा नाहीये. तुझ्यासारख्या विशाल मनाच्या माणसाचा अंश वाढतोय माझ्या पोटी आणि त्याचा मला फार आनंद आहे. आणि ती त्याला बिलगून अश्रू ढाळू लागली. हे ऐकल्यावर मात्र दामू पुरता अवाक झाला. अगदीच अनपेक्षित असं काहीतरी त्याच्या पुढ्यात आलं होतं. तो नुसताच त्याच्याजवळ रडणाऱ्या मनीच्या पाठीवरून हात फिरवत राहिला, तिला शांत करत राहिला. मात्र त्याच्या मनात विचारांचं अक्षरशः काहूर माजलं होतं. जरा वेळानं तो अगं पण असं म्हणाला. त्यावर लगेच मनी म्हणाली, विश्वास ठेव, मी सांगते ते खरं आहे. हे ज्याच्याजवळ बोलते ती पहिली आणि शेवटची व्यक्ती तूच आहेस. माझ्या त्या दारुड्या नवऱ्यानं मला जो काही स्पर्श केला तो फक्त मला गुरासारखं बडवतानाच, बाकी काही नव्या नवलाईच्या दिवसातही माझ्या वाट्याला आलं नाही. खरं तर नवलाईचे दिवसच माझ्या वाट्याला आले नाहीत. अगदी पहिल्या रात्रीही तर्र होता तो. हे ऐकताच तर दामूनं मनीला आणखी जवळ घेतलं आणि आपल्या मायेच्या स्पर्शानं थोपटून तिचं मूक सांत्वन करत राहिला. त्याचे सगळे शब्दच संपल्यासारखे झाले होते. जरा वेळानं सावध होत त्यानं घसा खाकरला आणि मनीचा चेहरा आपल्या दिशेनं वळवून घेत म्हणाला, आता तर मी तुला वाऱ्यावर सोडूच शकत नाही. घोर अन्याय होईल तो तुझ्यावर आणि माझ्या हातून महत्पाप. काय व्हायचं ते होऊ दे. आता लवकरात लवकर मला तुझा स्वीकार करायला हवा. मी आईलाही खरं खरं काय ते सांगेन. त्यातूनही ती नाही म्हणाली तर मी माझ्या वाटेनं जाईन हेही सांगेन. फक्त तू कस खाऊ नकोस आता. मोह घालणाऱ्या त्या क्षणांचं मनावरचं गारूड मनीनं सावधपणे हटवलं आणि ती म्हणाली, दामू, हे सगळं तुला वाटतंय तितकं सरळ सोपं नाहीये. तुझं मन मला कळतंय, जगाला नाही कळणार. आपल्यात जे घडलं त्या क्षणांचे सांगावे आपल्याला माहिती आहे, जगाला नाही. जग आपल्या जन्मदात्यांच्या तोंडात शेण घालेल, त्यांना जगणं मुश्किल होईल आणि त्यापेक्षाही आपण हे सगळं त्यांना सांगितलं तर ही गोष्ट ते पचवूच शकणार नाहीत. काही गदारोळ उठला तर सगळ्या जगात शी-थू होईल त्यांची. त्यापेक्षा आहे तेच ठीक आहे. पळून म्हणजे तरी कुठं जाणार आपण, पोट कसं भरणार. त्यात माझी ही अवस्था. आणि खरंच सांगते म्हणजे त्या क्षणांचा अवमान करत नाहीये मी. आसावलेला जीव सावरू शकला नाही स्वतःला. पण आप्पांना माझ्या हातून या अशा परिस्थितीत असं घडलंय हे सांगितलं तर सोसणारच नाही अजिबात. उभे कोसळतील ते. त्यांच्या हत्येचं पातक माथी घेऊन आयुष्यभर जगावं लागेल मला. त्यापेक्षा तू हे विसरून जा. दुसऱ्या चांगल्या मुलीशी सुखाचा संसार कर. मी माझ्या पायावर उभी राहीनच. आप्पांचा आणि दादांचा आधार आहेच. आपल्या लेकराला काही कमी पडू देणार नाही मी. माझ्या आयुष्यातला तो आनंदाचा ठेवा आहे. जीवापाड जपेन मी त्याला. पण तुझ्या मनातलं सत्यात उतरू शकणार नाही दामू. माफ कर, खरंच माफ कर. तरी तो तग धरून म्हणाला, मग मी श्रीशी बोलू का? मात्र त्यावर नको दामू नको, त्यालाही नाही समजून घेता आलं तर सगळ्यात नात्यांना दृष्ट लागायची. त्यापेक्षा आहे हे चांगलं आहे असं मनी म्हणाल्यावर मात्र दामूच्या पायातलं बळ सरल्यासारखं झालं. मनीच्या चेहऱ्याभोवतीची त्याच्या हातांची ओंजळ सैल पडली. अंगातलं त्राणच गेल्यासारखं तो कुठंतरी एकटक नजर लावून बसून राहिला. थोड्या वेळानं डोळ्यात तरळलेलं पाणी टिपत दामू उभा राहत, येतो मी. कधी तुझा विचार बदलला तर सांग. मी काही झालं तरी तुला अंतर देणार नाही असं म्हणून खोलीतून बाहेर पडला. मनी खुर्चीवर डोकं टेकून कितीतरी वेळ स्पुंदून रडत राहिली. तिचं मन आक्रंदत होतं. दामू, चुकीच्या वेळी तुझं प्रेम आलं माझ्या आयुष्यात. आधी आलं असतं तर आयुष्याचं सोनं झालं असतं माझ्या. आता कुठल्या तोंडानं काय सांगू आप्पांना. जनरीत सोडून नाही रे चालता येत. पण तुझं मिळालेलं हे प्रेमच मला पुढे जगण्याचं बळ देईल. बाकी काहीच शिल्लक नाही आता माझ्या आयुष्यात. जिन्यावरून खाली येत वाड्यातला छोटासा बोळ ओलांडून दामू त्याच्या घरी आला तर, चहा झालाच आहे बघ, ये पाय धुवून असं आई म्हणाली. दामू पाय धुवून आत गेला आणि पाटावर बसताच म्हणाला, आई, कर ना थोडासा विचार. मनीला सून म्हणून करून घेतलीस तर एका जीवाचं कल्याण केल्याचं पुण्य लाभेल तुला. त्यावर आई तडकून म्हणाली, इतकं मागच लागला आहेस म्हणून सांगते आता. ती पोटुशी आहे दाम्या. तसल्या पोरीला करून घेणार आहेस का? तसल्या म्हणजे काय आई? तुझ्यात काय कमी आहे म्हणून दुसरेपणाच्या पोटुशाबाईला करून घेणार आहेस तू?
आई, अगं ती पोटुशी माझ्यामुळे राहिलीये असं दामू म्हणतोय तोवर आई ओरडली, दाम्या तोंड आवर तुझं, काहीतरी बोलू नकोस. काहीतरी नाही आई, घडलं होतं असं आमच्यात. काकू दवाखान्यात असताना, दामूनच सरळच सांगितलं. आई एकदा तयार झाली तर मग सगळं सोपं होईल हे त्याला कळत होतं आणि मनीला या अवस्थेत आपण वाऱ्यावर सोडता कामा नये असं त्याचं मन त्याला भंडावत होतं. आईनं कपाळावर जोर जोरात हात आपटून घेतला आणि मग रडत रडत म्हणू लागली, दाम्या आत्ताच्या आत्ता अंगावर रॉकेल ओतून पोळून घेईन स्वतःला. हे दिवस दाखवावेस म्हणून काबड कष्ट करून वाढवलं का मी तुला? आता तर असल्या अवलक्षणी बाईला नाहीच घरात घेणार मी. तिनं तुला नादाला लावलं असेल तरी तुला अक्कल नको का? त्यातही तुझी एक पोराची जात, पण लग्न झालेल्या त्या बाईला कळायला नको? आणि खोटारडी आहे ती, तुला अडकवायला बोलत असेल काहीही आणि तू विश्वास ठेवतो हेस. आज इथं बोलला तेवढं ठीक आहे, पुन्हा कुठं हा विषय काढलास तर बघ, तुझ्या आयुष्यात एकतर ती राहील नाहीतर मी राहीन. इतकं सांगूनही तू तिच्या नादाला लागलास तर मी जीव दिल्याशिवाय राहणार नाही. तसलं काही झालं तर जगात मान वर करून बघायची सोय राहणार नाही आणि मला अब्रू सोडून नाही जगता येणार. इतकी वर्ष एकटी जगले तरी कुणाची मान वर करून बघायची हिंमत नाही झाली माझ्याकडं. आणि हिनं नवऱ्याला सोडल्या सोडल्या थेरं सुरू केली का? इथून पुढं तिचं नावही या घरात निघता उपयोगी नाही. हे ऐकताना दामूला नको जीव होत होतं. आईला ना स्वतःच्याच लेकराचं मन कळावं आणि एक स्त्री असूनही ना तिला स्त्रीचं दुःख कळावं याचं दामूला वैषम्य वाटलं. तो सुन्न मनानं तसाच उठून चपला घालून बाहेर पडला. ना त्यानं चहा खाणं केलं ना आईला ते त्याला द्यायचं भान उरलं होतं. पुढे बरेच दिवस दामू आणि त्याच्या आईचा गरजेपुरताच संवाद होता. मनी तर तिच्याच मताशी ठाम होती. तितक्यात पुन्हा मनीच्या आईला जास्त झालं. त्यात आता मनीचीही अशी स्थिती. म्हणून आप्पाने श्रीपादचं लग्न अक्षरशः नारळ मुलगी घेऊन नात्यातल्या एका गरीब घरातल्या मुलीशी सगळी पूर्वकल्पना देऊन लावून दिलं. वहिनी साधारण मनीच्याच वयाच्या आसपास असल्यानं त्या दोघींचं मात्र चांगलं जमलं. मनीही तिला माया लावत होती आणि श्रीपादनं मनीच्या दुर्दैवी आयुष्याची कल्पना दिल्यानं तिच्या मनात मनीविषयी कणव होती. सूनमुख बघितल्यानं श्रीपादच्या आईनं पुन्हा तग धरली. आप्पांच्या डोळ्यात काळजी दिसत होती, पण ते हिमतीने उभे होते. एकदा मनीनं त्यांना सांगितलं, आप्पा आता वहिनी आहे मदतीला. मी शिक्षण पूर्ण करून आपल्या पायावर उभं राहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि खरंच मनीनं त्या वर्षाची परीक्षा बऱ्याच उशिरा अधेमध्येच ऍडमिशन होऊनही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन दाखवलं. 2-3 महिन्यात श्रीच्या बायकोकडेही बातमी असल्याचं समजलं आणि कालांतरानं दोघी पाठोपाठ एका मुलाची आई झाल्या. मनी एक दिवस आपल्या दादा वहिनीला म्हणाली, दादा वहिनी, तुम्ही माझ्या आयुष्याचे आधार आहातच, पण माझ्या लेकराला तुमचं नाव द्याल का? त्या व्यसनी माणसाचं नाव माझ्या मुलाला असावं हे मला नकोसं वाटतंय. मी लवकरात लवकर माझ्या पायावर उभी राहीन. आपल्या या दोन्ही लेकरांचा खर्चही उचलीन. फक्त तुमच्या लेकरासोबत माझ्याही लेकराला नाव द्याल तुमचं? दादानं भरल्या डोळ्यांनी मायेनं मनीला जवळ घेत म्हटलं, तू जड नाहीस का आम्हाला मनी? धाकटी बहीण आहेस माझी, म्हणजे मुलीसारखीच आहेस. पुढं मग रितसर दत्तक विधी झाला आणि आपल्या मुलाला दामूचं नाव नाही लावता आलं तरी त्या व्यसनी माणसाचं नाव तरी लागलं नाही याचं मनीला समाधान वाटलं. दामू आता स्वतःच जास्त रमू लागला होता. आपला व्यवसाय हाच त्यानं स्वतःचा विरंगुळा करून टाकला. फक्त श्रीचा मित्र म्हणून त्या अनुषंगानं त्या घरी जाणं व्हायचं तेव्हा आपल्या लेकराला काही क्षण निरखण्याचा, कधी त्याच्यासोबत काही क्षण घालवण्याचाही आनंद त्याला मिळायचा आणि तेवढ्यावरच तो समाधान मानायचा. बाकी आपलं नशीब पूर्ण स्वीकारून तो मूकपणे आयुष्याची वाटचाल करत होता. 1-2 वर्षात आता लग्न करून घे, एखादी चांगली मुलगी बघूया म्हणून दामूच्या आईनं त्याच्या मागं भुणभुण सुरू केली. सुरुवातीला नंतर बघू म्हणत त्यानं टाळाटाळ केली, पण एकदा मात्र स्पष्टच सांगून टाकलं, मला लग्न करायचं नाही. धाकट्याचं बघून टाक, त्याचा नोकरीत चांगला जम बसला आहे. सून नातवंडांची हौस त्याच्याकडून भागवून घे. मला काही त्या जबाबदारीत पडणं जमणार नाही. आईनं खूप आकांड तांडव केलं. अधेमध्ये हर तऱ्हाने त्याचं मन वळवायचा प्रयत्न करत राहिली, पण तो बदला नाही. शेवटी योग्य वेळ आल्यावर त्याच्या धाकट्या भावाचं लग्न झालं. मुलं बाळ झाली. तसा दामू आर्थिकदृष्ट्या भावावर अवलंबून नसल्यानं आणि दर महिन्याला खर्चाचा हिस्सा आईच्या भावाच्या हातावर ठेवत असल्यानं बाकी कुरबूर काही नव्हती. वहिनी ही आदरानं त्याचं करायची. स्वतःला बहीण नसल्यानं तिला मात्र त्यानं लहान बहिणीसारखी माया लावली होती. पण बाकी सगळ्यात असून नसल्यासारखंच दामूचं आयुष्य होतं.
इकडं मनीनं शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवली होती. मध्यंतरीच्या काळात तिची आई निवर्तली होती आणि आप्पांनी मात्र अंथरूण धरलं होतं. मनी आपल्या पायावर उभी राहिल्यानं आता मी सुखानं मरायला मोकळा असं ते म्हणायचे. जो तो एकूण आहे त्यात चांगलं शोधून जगत होता. दामूचं समाधान म्हणजे आपल्या पोरावर आपला काहीच अधिकार नसला तरी ते आपल्या डोळ्यांसमोरच वाढतंय हेही नसे थोडके. पुढं श्रीपादला जुळ्या मुली झाल्या. मुलात मूल छान वाढत होतं. पुढं आजकाल टाइम फ्लाईज म्हणतात त्या गतीनं काळ सरला. दामू अण्णांनी व्यवसायात भरपूर प्रगती करून एका छोट्या स्टॉलचं मोठ्या पुस्तकांच्या दुकानात रूपांतर केलं होतं. आता मात्र व्याप झेपत नसल्यानं भावाची मुलं दुकान सांभाळत होती. दामू अण्णांची आई आणि मनीचे आप्पा कधीच निवर्तले होते. वाड्याचं रूपांतर अपार्टमेंटमध्ये झालं होतं. मात्र सगळी जुनीच कुळं तिथं फ्लॅट्समध्ये असल्यानं सगळे अपार्टमेंटलाही वाडा असंच संबोधायचे. दामू अण्णांचा लेक श्रीपादच्याच बँकेत नोकरीला लागून त्याचे 2 हात झाले होते. श्रीचा मुलगा पुण्यात कुठल्या तरी कंपनीत नोकरीला लागला आणि त्याच्या मुलींची लग्न झाली होती. मनी ही रिटायर होऊन वहिनीसोबत आनंदात दिवस घालवत होती आणि इतक्या वर्षांनी आज दामू अण्णांच्या जखमेवरची खपली अगदी उचकटून निघून जखम भडभडू लागली होती. जेव्हा त्यांच्या मुलाची लेक आईसोबत बोर्डात नंबर आल्याची बातमी घेऊन साखर द्यायला घरी आली होती, त्या मायलेकीना दामू अण्णांचं नातं माहितीच नव्हतं ना दामू अण्णांच्या घरातल्या कुणाला. मात्र आपल्या नातीचं कोडकौतुक करायची उर्मी आवरताना दामू अण्णांचा जीव मेटाकुटीला येत होता. दामा, ए दामा, डोळे पुस बघू, नको इतकं जीवाला लावून घेऊ. अनंतराव त्यांना हलवून सावध करत म्हणाले. दामू अण्णांच्या आयुष्यातली ही घटना त्यांच्या बालवाडीपासूनचा दोस्त असलेल्या एकट्या अनंतरावांना माहिती होती आणि त्यांनीही ते गुपित दामू अण्णांची थट्टा न करता विश्वासानं राखलं होतं. इतके वर्ष प्रचंड धीरानं संयमानं जगलेला आपला दोस्त आता वयोमानानुसार हळवा होत चालला आहे हे त्यांना कळत होतं. दामू अण्णांनी सदऱ्याच्या बाहीनं डोळे टिपले आणि म्हणाले, अंता, आत्तासारखं वातावरण असतं ना त्या काळी तर अशी घुसमट वाट्याला आली नसती बघ. मित्राच्या वेदनेनं अनंतरावांना दुःख होत होतं, पण त्यांनी आता वातावरण एकदम हलकं करत म्हटलं, दाम्या, नातीचं कौतुक करायचंय तुला, इतकीच तर गोष्ट आहे, कशाला इतकी टिपं गाळतोस? मग काय करू रे? चल माझ्याबरोबर, तुझी स्कूटी काढ आणि पैसे घे सोबत. आत्ता आपल्या कट्ट्यावरच यायचं होतं म्हणून माझ्या खिशात जास्त नाहीये. मी तुला उद्या देईन माझे पैसे. माझी नातही 10वीलाच आहे. उद्या रिझल्ट येणार आहेच. सरप्राईज म्हणून आजच बक्षिसाची खरेदी केली असं सांगतो. तू माझ्यासोबत खरेदीला आला होतास आणि श्रीच्या नातीची आठवण झाली असं सांग. इतकी वर्ष एकत्र वाड्यात राहिल्यानं तुमचा तेवढा घनिष्ठ संबंध आहेच. कुणाला काहीच गैर वाटणार नाही. चल लवकर, फार अंधेरून यायच्या आत निघूया, असं अनंतराव म्हणाले आणि दामू अण्णांच्यात एकदम उत्साह संचारला. लगबगीनं तेही उठून उभे राहिले. ठरल्याप्रमाणे सगळं काम करून दोघं मनीच्या म्हणजे श्रीपादच्या घरी आले. नात घरातच दिसली म्हणजे मैत्रिणींसोबत कुठं जाऊन ती परतली होती हे बघून दामू अण्णांना बरं वाटलं. आजोबांसोबत म्हणजे श्रीसोबत काहीतरी गप्पा मारत बसलेल्या नातीला म्हणजे त्यांच्याच नातीला हाक मारून ते म्हणाले, ये बाळा ये, मी तुझ्या आजोबाचा लंगोटी यार आहे हे माहितीच आहे तुला. म्हणजे तुझाही आजोबाच आहे मी, त्यामुळं माझ्याकडूनही कौतुक घ्यावंच लागेल तुला. आणि त्यांनी एक बॉक्स तिच्या हातात ठेवला. काय दामू काका, इतकं कशाला काय करत बसलात, असं म्हणत स्वयंपाकघरातून तिची आई बाहेर आली. तू चूप ग सुनबाई, नातीचं कौतुक आहे हे, तुला काही दिलेलं नाही, तू काही बोलू नको मध्ये, दामू अण्णा खुशीत म्हणाले. श्री म्हणाला, दामा, लेका तू माझ्यापेक्षा भारी निघालास. आम्ही दोघं आत्ता अजून ठरवत होतो की उद्या जाऊन काय बक्षीस आणायचं तिला, आणि तू बक्षिसासकट हजरही झालास. मी वर्षभराने मोठा ना तुझ्याहून, मग माझा नंबर तुझ्या पुढंच असणार, असं वाक्य टाकून दामू अण्णा अनंतरावांकडे हात करत पुढं म्हणाले, अरे आपल्या अंताची नातही 10वीत आहे, हुशार आहे. उद्या रिझल्ट येणार तर अंताला आजच सरप्राईज बक्षीस घेऊन ठेवायचं होतं. त्याच्यासोबत गेलो तर आपल्या या चिमणीची आठवण झाली. केवढं यश मिळवलंय, मग कौतुक नको का व्हायला, म्हणून हिला पण बक्षीस घेऊन आलो. त्यांच्या अशा गप्पा होईतोवर नात आतून दामू अण्णांनी आणलेला ड्रेस घालून आली आणि म्हणाली, काय मस्त कलर आहे दामू आजोबा, एकदम आवडला मला. उद्या शाळेतल्या सत्काराला हाच ड्रेस घालून जाणार मी आता. नातीचे ते बोल ऐकून दामू अण्णांना धन्य झालं. दुसऱ्या खोलीच्या दाराशी वहिनीसोबत येऊन उभी राहिलेल्या थकल्या कुडीची मनी
स्निग्ध डोळ्यांनी दामू अण्णांना न्याहाळत म्हणाली, चिमणे, तुझी काय ती सेल्फी नाही का काढणार आजोबा आणि आजोबांनी आणलेल्या ड्रेस सकट? ते ऐकताच दामू अण्णांच्या काळजाचा ठोका चुकला. तोवर येस, गुड आयडिया आत्याजी म्हणत नातीनं तिचा मोबाईल टेबलवरून घेतला आणि श्रीपाद, दामू अण्णा आणि अनंतरावांच्या पायाशी गुडघ्यावर बसून हातानं उंच धरला. स्माईल दामू आजोबा, स्माईल असं ती म्हटल्यावर दामू अण्णांच्या चेहऱ्यावर अगदी समाधानाचं हसू उमललं आणि ते नातीच्या कॅमेऱ्यात टिपलं गेलं. हे सगळं स्निग्ध डोळ्यांनी न्याहाळणारी मनी आणि दामू अण्णांनी दूर राहूनही काळजाशी जपलेले हे प्रेमाचे धागे निरखताना अनंतराव मात्र आता किंचित हळवे झाले होते. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली आसावरी वाईकर यांची धागे ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.